शेतकरी बंधूंनो नमस्कार. एकूणच साखरेचा उतारा हा कसा ठरत असतो? साधारण जेव्हा शेतकऱ्याने उत्पादित केलेला जो ऊस असेल, तो ऊस जेव्हा आपण कारखान्याला घालत असतो आणि तो कारखाना एकूणच आपल्याला साखरेच्या उतार्यावरून आपल्याला आपल्या जे ऊसाला असणारे जे दर असतात, तो दर त्या ठिकाणी देत असतो. आता एकूणच साखरेचा उतारा आहे, तो कसा ठरत असतो आणि त्याचबरोबर साखरेच्या उतारावरती जेव्हा आपल्याला त्या ऊसाचे दर किंवा आपल्याला ऊसाची एफ-आर-पी भेटत असते, या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तसं बघायला गेलं सध्या चालूला आपण बघतोय बऱ्यापैकी साखरेचे जे दर आहेत ते आज मितीला आपल्याला 75 ते 80 रुपये प्रति किलो पर्यंत गेलेत. पण शेतकरी बांधवांना अजूनही काळजी वाटून राहिलीत, की ही वाढलेली जी तेजी आहे, त्या तेजीचा फायदा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेटणार का, नाही भेटणार का? असे असंख्य प्रश्न प्रत्येक शेतकरी बांधवाच्या मनात आहेत. पण मुळातच साखरेचा उतारा बघत असताना मोस्टली जेव्हा आपण ऊस आपला आता गळीत हंगाम चालू होईल, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जेव्हा आपला गळीत हंगाम चालू होतो आणि जेव्हा आपण तो ऊस आपण कारखान्यामध्ये घालत असतो आणि कारखान्यामध्ये घातल्यानंतर जेव्हा त्या ऊसाचं गाळप होतं, ऊसाचं गाळप झाल्यानंतर त्याच्यापासून साधारण 1 टन ऊसाचं गाळप झालं, तर त्या 1 टन ऊसापासून किंवा त्या ऊसाच्या रसापासून साधारण किती किलो साखर तयार होते, त्याला ढोबळमानाने आपण म्हणत असतो, तो साखरेचा उतारा किंवा त्याला आपण शुगर रिकव्हरी म्हणत असतो. आणि ती प्रत्येक कारखान्याची, प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी येत असते आणि त्याच्याप्रमाणे ते कारखाने असतात, ते काय करत असतात, ते रिकव्हरीप्रमाणे त्या शेतकरी बांधवांना ऊसाचे दर हा त्या ठिकाणी ठरवत असतात. आता मोस्टली पाहायला गेलं तर एक उदाहरणप्रमाणे घ्यायला गेलं तर साधारण 100 टन ऊसाचं गाळप जर झालं असेल, 100 टन ऊसाचं गाळप एखाद्या कारखान्यामध्ये झालं असेल आणि साधारण 10.5% रिकव्हरीने आपण त्या ठिकाणी धरलं तर साधारण 10.5 टन इतकी साखर आपल्याला 100 टन ऊसाची गाळप झाल्यानंतर येणार आहे. आणि साधारण जी रिकव्हरी आहे ती 10.5% आपण त्या ठिकाणी धरली, तर एकूणच आपल्याला त्या ठिकाणी उदाहरणासहित दिसतं. मग साखरेचा उतारा बघत असताना महत्त्वाचे असे 5 ते 7 घटक आहेत. ते घटक कोणकोणते आहेत? तर त्याच्यामधला पहिला जो घटक आहे, तो ऊसामधील असणारं साखरेचं प्रमाण. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक आहे. जेव्हा आपण ऊस गाळप करत असतो, तेव्हा त्या ऊसामध्ये साधारण किती टक्के साखर आहे, त्याच्याप्रमाणे त्या ऊसाला आपल्याला दर त्या ठिकाणी आपल्याला कारखाना देत असतो. त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे, तो ऊसाची परिपक्वता असेल. तर ऊसाची परिपक्वता बघत असताना मोस्टली आपण ऊसाची लागवड करत असताना 3 सीझनमध्ये करत असतो. 3 सीझन म्हणजे कुठलं? पूर्व हंगामी, हंगामी आणि अडसाली या 3 हंगामामध्ये आपण ऊसाची लागवड करत असतो. आणि या 3 हंगामामधल्या ऊसाला साधारण जो पक्वतेचा कालावधी असतो, तो प्रत्येक हंगामातल्या ऊसाला वेगवेगळा असतो. मग त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर हंगामी ऊसाला साधारण 12 महिन्याचा पक्वती कालावधी लागतो. पूर्व हंगामीला साधारण 15 महिन्याचा कालावधी लागतो आणि अडसाली ऊस आहे तो साधारण आपल्याला सीझनमध्ये 18 महिन्याचा कालावधी लागत असतो. आणि त्या कालावधीनुसार पूर्ण वाढलेला आणि योग्य वेळी तोडायला तयार झालेल्या ऊसाला शक्यतो चांगला उतारा भेटत असतो. जर त्या पूर्ण कालावधी व्हायच्या अगोदर जर हिरवा कच्चा असताना ऊस जर आपण त्या ठिकाणी तोडला, तर एकूणच ऊसाची परिपक्वता कमी असते. तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी रिकव्हरी आणि त्याचबरोबर ऊसाची एफ-आर-पी देखील सुद्धा आपल्याला काय होते, कमी भेटत असते. त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण असेल. मोस्टली जेव्हा ऊस आपल्याला पक्वतेच्या अवस्थेमध्ये असतो, तेव्हा त्या ऊसामध्ये असणारं जास्त पाणी असेल आणि कमी साखरेचं प्रमाण असेल, तर एकूणच आपल्याला त्या ठिकाणी उतार आहे तो त्या ठिकाणी कमी दिसून येतो. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ऊसाची लागवड असेल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातींची निवड आपण करत असतो. आणि अगदी 86-032 असेल, 265 असेल किंवा इतर वेगवेगळ्या वाणांची आपण त्या ठिकाणी निवड करत असतो. त्या वाणाप्रमाणे आपल्याला काय असते त्या ठिकाणी एफ-आर-पी आणि रिकव्हरी सुद्धा आपल्याला काय होते, त्यामध्ये फरक किंवा आपल्याला तफावत जाणवून येत असते. त्याच्यानंतर तोडणीची वेळ आणि ताजेपणा. मोस्टली मगाशी सांगितल्याप्रमाणे ऊसाची लागवड करत असताना आपण 3 सीझनमध्ये करत असतो आणि त्या 3 सीझनमधल्या ऊसाला पक्वतेचा जो कालावधी आहे, तो वेगवेगळा कालावधी आहे. आणि शक्यतो त्याची तोडणी करत असताना ती वेळ असेल आणि त्याचबरोबर त्याची पूर्ण मॅच्युरिटी किंवा पक्वता पूर्ण झाल्यानंतर साधारण ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतरच करावा. जर तोडणीनंतर विलंब झाल्यास शक्यतो तोडणीनंतर आपला ऊस प्लॉटवरती तसाच राहिला आणि साधारण 1, 2, 3 दिवस जर झाले, तर एकूणच आपल्याला त्याच्यामध्ये साखरेची गुणवत्ता असेल ती त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेली दिसून येते. हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं घटक येऊ शकतं. त्याच्यानंतर हवामान आणि पाणी व्यवस्थापन. तसं बघायला गेलं ऊस पक्व होण्याच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते हवामान, पाऊस आणि सिंचन. या तिन्ही गोष्टी चांगल्या समतोल प्रमाणात जर ऊसाला भेटलं, तर एकूणच आपल्याला त्या ठिकाणी ऊसामध्ये असणारं सुक्रोजचं प्रमाण वाढणार आहे आणि एकूणच आपल्याला पुढं दरामध्ये सुद्धा फरक दिसून येणार आहे. आणि जर त्या ठिकाणी हवामान आणि पाण्याच्या व्यवस्थापनाबाबतीत आपल्याकडून जर थोडीफार चूक झाली असेल, तर ते एकूणच आपल्याला फटका ऊसाच्या एफ-आर-पीच्या बाबतीत दिसून येतो.
त्याच्यानंतर 7वं आहे ते कारखान्याची कार्यक्षमता. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते कारखान्याची कार्यक्षमता. जेव्हा आपला ऊस प्लॉटवरून तुटून जेव्हा आपला कारखान्याला जात असतो आणि त्या कारखान्याची एकूणच कार्यक्षमता कशी आहे. मग ते ऊस गाळप करत असताना त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन म्हणजे ज्यूस काढत असताना, क्लेरिफिकेशन म्हणजे त्याचं सेपरेशन करत असताना, इव्हॅपोरेशन म्हणजे ते ऊस पाण्यानं चांगला उकळल्यानंतर साधारण आहे त्याच्यानंतर क्रिस्टलायझेशन म्हणजे साखर तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये एकूणच ती चांगल्या पद्धतीने होते का? का त्याच्यामध्ये काही लॉसेस, डॅमेजेस होत असतात का? ह्या गोष्टीवरती सुद्धा आपल्या एकूणच उतारा किंवा रिकव्हरी त्या ठिकाणी अवलंबून असते. तर हे महत्त्वाचे 6 ते 7 घटक आहेत. ते आपला उसाला उतारा किती भेटू शकतो त्या ठिकाणी ते कारणीभूत ठरू शकतात. त्याच्यानंतर कारखान्यात उतारा हा मोस्टली कसा मोजला जातो? बघा, तर कारखान्यामध्ये उतारा मोजत असताना जो कारखान्यात उसाचा नमुना घेतला जातो त्याच्यामध्ये पोल म्हणजे साधारण सुक्रोजचं प्रमाण त्याच्यामध्ये किती आहे, हे त्या ठिकाणी काउंट केलं जातं. त्याचबरोबर ब्रिक्स म्हणजे एकूणच त्याच्यामध्ये असणारं जे घुलनशील घनांश जे आहे ते साधारण ब्रिक्सचं प्रमाण त्याच्यामध्ये किती टक्के आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं प्युरिटी त्याच्यामध्ये किती आहे आणि सरतेशेवटी त्याच्यानंतर आपण काय केलं जातो कारखान्यामधून एकूणच आपल्याला किती उतारा किंवा रिकव्हरी आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकते. म्हणजेच त्यामध्ये ऊसामध्ये साधारण किती साखरेचं प्रमाण आहे ते त्या ठिकाणी आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो. ही एकूणच आपल्याला त्या ठिकाणी या महत्त्वाच्या 3 गोष्टीवरून आपण ठरवू शकतो, की आपल्याला साखरेचा उतारा म्हणजेच रिकव्हरी इतकी आपल्याला त्या ठिकाणी भेटते. आता ढोबळमानाने जर पाहायला गेलं तर ऊसामध्ये 12% साखर आहे केव्हा समजलं जातं. अंतिम उतारा 12% असे सरळ समीकरण नसतं. तर प्रक्रिया करत असताना साधारण काही प्रमाणात ती साखर असते. ते बगॅसमध्ये असेल किंवा मळीमध्ये असेल, त्या ठिकाणी सुद्धा काय होत असते, जात असते आणि त्याच्यानंतरच साधारण आपल्याला त्या ठिकाणी इतकी रिकव्हरी आपल्या ऊसाला भेटली असं त्या ठिकाणी आपण म्हणत असतो. आता सध्या जे साखरेचे दर आहेत ते साधारण 65, 70, 75, ₹80 प्रति किलो पर्यंत गेलेत आणि त्याच्यानुसार जर आपण विचार करायला गेलं सध्याच्या चालू साखरेच्या दराप्रमाणे आपल्याला शेतकरी बांधवांना पुढील हंगामामध्ये असेल किंवा हाच दरामधली जर तेजी कायमस्वरूपी राहिली तर पुढील हंगामामध्ये काय फायदा होऊ शकतो किंवा साधारण कितीपर्यंत दर त्या शेतकरी बांधवांना मिळणं अपेक्षित आहे हे पूर्णपणे केंद्र सरकार असेल किंवा कारखानदारावरती अवलंबून असतं. तर तसं बघायला गेलं 1 टन ऊसापासून आपण जर पाहायला गेलं तर 1 टन ऊसापासून आपल्याला 10% रिकव्हरी किंवा 10% उतार आपल्याला जर भेटला तर साधारण 1 टन ऊसापासून आपल्याला 100 किलो इतकी साखर तयार होत असते. 100 किलो साखर तयार झाल्यानंतर साधारण ₹65 प्रति किलोने जर त्या साखरेचे दर आपण पकडले तर साधारण ₹6,500 आपल्याला काय भेटणार आहे 100 किलोसाठी आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे. मग आता हे 6,500 आहेत हे कारखान्यामधून तयार झाले पण एकूणच त्या कारखान्याला ती साखर तयार करत असताना वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे साधारण ती साखर तयार करत असताना कारखान्याचा मेंटेनन्स असेल, ऊर्जा असेल, पाणी असेल, मजूर असेल, ट्रान्सपोर्ट असेल किंवा इतर अनेक घटक असतात की ते त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतात आणि ते घटक ते वजावाट केल्यानंतर एकूणच कारखान्याला ती साखर किंवा कारखान्याला ऊसाला एफ-आर-पी किंवा ऊसाचा दर ठरवत असतं. साधारण कितीपर्यंत ऊसाचा दर दिल्यानंतर त्या कारखान्यालाही चांगलं फायदेशीर राहू शकतं आणि शेतकरी बांधवांना सुद्धा फायदेशीर राहू शकतं. ते सुद्धा त्या ठिकाणी आपण बघू शकतो. तर साखरेच्या दरावरून साधारण आपण बघितलंय साधारण 5,500 म्हणजे ₹55 प्रति किलो जर साखरेचं मार्केट जर राहिलं तर एकूणच त्या कारखान्याला साधारण जे मूल्य भेटणार आहे 10.25% आहे ते ₹5,637 इतकं आहे आणि जेव्हा कारखान्याचा जो खर्च असेल, मेंटेनन्स असेल, मजुरी असेल, वीज असेल किंवा इतर गोष्टीसाठी लागणारा खर्च साधारण ₹1,800 ते ₹2,000 आपण त्या ठिकाणी प्रति क्विंटलला जर पकडलं तर साधारण त्या कारखान्याला शेतकऱ्याला जो दर आहे तो साधारण ₹3,400 ते ₹3,700 प्रति टन इतका द्यायला त्या ठिकाणी फायदेशीर राहणार आहे. त्याच ठिकाणी आता सध्या चालूचं जी तेजी आहे साधारण ₹65 ते ₹70 प्रति किलो जर साखरेला दर असेल आणि हीच तेजी जर कायम स्वरूपी शेवटपर्यंत जर राहिली तर एकूणच त्या कारखान्याला जे मिळणारं जे किंमत असेल ते साधारण 6,763 आहे. त्याच्यामधून कारखान्याचा खर्च जर वजा केला तर एकूण ₹1,800 ते ₹2,000 प्रति क्विंटल जर वजा केला तर त्या कारखान्याला त्या शेतकरी बांधवांना एफ-आर-पी देणार साधारण 4,000 ते ₹4,500 इतके एफ-आर-पी द्यायला शक्य होऊ शकतं. केव्हा तर जेव्हा साधारण ही जी तेजी आहे ती कायमस्वरूपी राहिल्यानंतर जे की 65 ते ₹70 प्रति किलो इतकी तेजी त्या ठिकाणी राहिल्यानंतर. आता एकूणच महाराष्ट्रातील ए, बी, सी, डी असे कारखाने आहेत. त्या प्रत्येक कारखान्याची एफ-आर-पी किंवा रिकव्हरी असते ती वेगवेगळी असते. का तर एकूणच सरासरी उतार्यावरती आपल्याला त्या शेतकरी बांधवांना ऊसाचे दर द्यायला त्या ठिकाणी सोयीचं होऊ शकतं. जर कारखाना ही जी साधारण 10.25% इतकी रिकव्हरी किंवा उतारी असेल तर साधारण एफ-आर-पी नुसार जे आता सध्या 25-26 ला जी एफ-आर-पी जाहीर केले त्याच्यानुसार जो दर आहे तो प्रति टनाला ₹3650 इतका त्या शेतकरी बांधवांना भेटू शकतो. त्याच ठिकाणी जर रिकव्हरीमध्ये 11, 11.5 असेल तर त्याच्याप्रमाणे ते त्या ठिकाणी वाढत जात असतं. तर एकूणच या ठिकाणी साधारण 12.50% रिकव्हरी असेल तर ₹4,451 इतका
दर आपल्याला त्या शेतकरी बांधवाला दिसतो आणि मुळातच ऊसाचा दर असतो तो मुळातच आपल्याला त्या कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा त्या ऊसामधून किती उतार आपल्याला साधारण भेटू शकतो त्याच्यावरती असतं. म्हणजे उतारा जितका जास्त तितका ऊस दर अधिक असतो आणि मुळातच ही गोष्ट प्रत्येक शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जेवढा चांगला उतारा तेवढा चांगला ऊस दर आणि एकूणच शेतकऱ्यांचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. आणि हे जे आता चालू असणारे जे रेट असतील साधारण आपण बघतोय 65, 70, 75, 80 रुपये आणि हा दर जर कायमस्वरूपी शेवटपर्यंत जर राहिला, एकूणच बघताय साधारण 10 लाख टन इतकी साखरेची आयात करायला केंद्र सरकारने परमिशन दिले. त्याचबरोबर नोव्हेंबर मधला जो गळीत हंगाम चालू आहे आणि एकूणच मार्केटमधली आवक किती आहे आणि साधारण मार्केटमधले साखरेचे दर किती प्रमाणामध्ये राहू शकतात आणि त्याच्यावरती एकूणच आपल्याला काय होणार आहे, ऊसाचे दर सुद्धा त्या ठिकाणी अवलंबून राहणार आहेत. आणि जर कारखान्याला चांगल्या पद्धतीने साखरेला दर भेटत असतील तर एकूणच आपल्याला ऊसाच्या एफआरपी मध्ये सुद्धा वाढ होण्याची शाश्वती राहू शकते. तर एकूणच सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब, इन्स्टा, फेसबुकला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.